नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सर्व सणांना व पाहुणे आल्यावर बनवता येईल अशी स्वीटसह संपूर्ण थाळी बनवणार आहोत. ह्यातील कोथिंबीर वडी लाटून बनवली आहे, ती नक्की बघा. ही वडी फक्त 5 मिनिटात होत असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता. आपल्याकडे सण आला की घरोघरी गोड पदार्थ बनवून सण साजरा केला जातो. श्रीखंड तयार झाल्यावर त्याचे 4 प्रकार कसे करता येतात ह्याची भारी आयडिया पुढे सांगितली आहे. श्रीखंड बनवण्यासाठी एका बोलमध्ये 1 किलो मलईचे दही घेतले आहे. हे दही घरीच बनवले आहे. ह्यापासून आपण चक्का बनवणार आहोत. त्यासाठी एका बोलवर चाळणी, त्यावर स्वच्छ धुतलेले सुती कापड, ह्यात दही ओतूया. हे दही बनवण्यासाठी 1 लिटर फुल फॅट मिल्क उकळून घेतले होते. उकळलेले दूध कोमट झाल्यावर त्यात 2 मोठे चमचे दही व्यवस्थित मिक्स केले. हे दूध 6 तास झाकून ठेवले. 6 तासांनी असे ताजे मलईचे दही तयार झाले. घट्ट चक्का मिळण्यासाठी ह्यातील पाणी काढून टाकूया. कापडाचे सर्व टोके वर घेऊया. हे दही हलक्या हाताने दाबूया. त्यातील जेवढे पाणी निघेल तेवढे काढूया. कापड स्वच्छ धुतलेले व पांढरे घ्यावे. दही मलईचे व घट्ट घ्यावे. मार्केटमधून दही किंवा चक्का घेणार असाल तर तेही ताजेच घ्यावे, नाहीतर श्रीखंड आंबट होईल. आता अशा पद्धतीने कापडाच्या एका टोकाने दही घट्ट बांधूया. कापडाने बांधता येत नसेल तर दोरीनेही बांधू शकता. घट्ट बांधलेले दही चाळणीत ठेवूया. त्यावर 1 प्लेट, वर खलबत्ता ठेवूया. तुमच्याकडे जी जड वस्तू असेल ती ठेवू शकता. हे असेच रात्रभर ठेवूया, त्यामुळे आपल्याला घट्ट चक्का मिळेल. उद्या सकाळी आपण श्रीखंड बनवणार आहोत. सकाळ झाली आहे. आता एका छोट्या बोलमध्ये 8 ते 10 केशरच्या काड्या, त्यात 1 मोठा चमचा कोमट दूध भिजत घालूया. हे बाजूला ठेवूया. चक्का कसा झाला ते बघूया. आपल्याकडे सण असेल तर श्रीखंड बनवतात. जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून श्रीखंड खातात. ह्याबरोबर गरम गरम पुरी व बटाट्याची भाजी खूप छान लागते. रात्रभर ठेवल्यामुळे घट्ट चक्का तयार झाला आहे. पाणी पूर्णपणे निघून गेले आहे. चक्का ताजा असल्यामुळे श्रीखंड चवीला खूप छान लागते. एका बोलमध्ये चक्का काढूया. विस्करने फेटून घेऊया. त्यामुळे गुठळ्या राहणार नाहीत व चक्का मऊसूत होईल. ह्यात गुठळ्या नाहीत. मऊसूत चक्का तयार झाला आहे. ह्यात 1 कप पिठी साखर. श्रीखंडमध्ये नेहमी पिठी साखरच घालावी, त्यामुळे ती लवकर विरघळते. साखर मिक्सरला फिरवून पिठी साखर करून घेतली आहे. श्रीखंड जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरेचे प्रमाण वाढवू शकता. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. ह्यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया. हे पहिल्या प्रकारचे वेलची फ्लेवरचे श्रीखंड तयार झाले आहे. आता भिजवलेले केशर घालूया. पिस्ता घालूया. मिक्स करूया. फ्रेंड्स, आपण बासुंदी ह्या स्वीटसह अजून एक थाळी बनवली आहे. त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही त्या थाळीला भरपूर प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता दुसऱ्या प्रकारचे केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे. थोडेसे बदामाचे काप. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स फ्लेवरचे 3ऱ्या प्रकारचे श्रीखंड तयार आहे. ह्यात तुम्ही आंब्याचा रस घातला तर आम्रखंड हा श्रीखंडचा 4था प्रकार तयार होईल. तुम्हाला श्रीखंडाचा जो प्रकार आवडेल तो बनवू शकता. आज आपण केशर पिस्ता श्रीखंड बनवले आहे. श्रीखंड खूप क्रीमी झाले आहे. घरच्या दह्यापासून चक्का व त्यापासून श्रीखंड बनवले आहे, त्यामुळे हे चवीला खूप छान झाले आहे. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. थंड श्रीखंड खायला छान लागते. केशर पिस्ता फ्लेवरचे श्रीखंड तयार आहे. आता पुरीचे पीठ भिजवूया. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात 2 कप गव्हाचे पीठ घालूया. 2 मोठे चमचे रवा. रव्याने पुरी खूप वेळ फुगलेली राहते. रंग छान येतो व कुरकुरीत होते. 1 छोटा चमचा साखर. 1 मोठा चमचा तेल. चवीनुसार मीठ.
हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. पिठाला तेल व्यवस्थित लावून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. पिठाला तेल व्यवस्थित लागले आहे. आता पिठात थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवूया. पीठ पातळ झाले तर पुऱ्या तेलकट होतात, म्हणून पीठ घट्ट भिजवूया. अशा पद्धतीने पुरीचे पीठ घट्ट भिजवले आहे. हे एका भांड्यात ठेवूया. त्यावर वरून थोडेसे तेल लावूया. ह्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया. त्यामुळे रवा व पीठ छान भिजेल. तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या वाटून घेऊया. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडले पाहिजे. कढीपत्त्याची 10 ते 12 पाने, हिंग पाव छोटा चमचा. मिक्स करूया. एक कांदा घालूया. कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा परतला आहे. ह्यात वाटण घालूया. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव छोटा चमचा हळद परतून घेऊया. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. ह्यात 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालूया. मिक्स करूया. बटाटे उकडून त्यांची साले काढून टाकले व त्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत. फोडींचा आकार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. झाकण ठेवून 2 मिनिटे परतून घेऊया. 2 मिनिटे झाली आहेत. ह्यावर बारीक कापलेली कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर थोडी जास्त घातली आहे. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. आता सर्वांच्याच आवडीचा मसाले भात बनवूया. त्यासाठी 2 कप आंबेमोहोर तांदूळ घेतले आहे. हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तुमच्याकडे घरात जो तांदूळ अवेलेबल असेल तो घेऊ शकता. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे. आता मसाले भातासाठी वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, ओले खोबरे 2 मोठे चमचे. ओले खोबरे नसेल तर सुके खोबरे घेऊ शकता. वाटून घेऊया. पाणी न घालताच वाटले आहे. आता कुकरमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात काजू सोनेरी रंगावर तळून घेऊया. तळलेले काजू काढून घेऊया. तेलात 1 छोटा चमचा जिरे. जिरे तडतडले पाहिजे. जिरे तडतडल्यावर तमालपत्र 2, लवंग 2, काळी मिरी 4, हिरवी वेलची 2, दालचिनीचे 2 तुकडे परतून घेऊया. दालचिनीचे तुकडे छोटे असल्यामुळे 2 घातले आहे. कढीपत्ता 7 ते 8 पाने. फ्रेंड्स, बाजूच्या गॅसवर मसाले भातासाठी 4 कप पाणी गरम करायला ठेवले आहे. एक मध्यम आकाराचा उभा कापलेला कांदा घालूया. सोनेरी रंगावर मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा परतला आहे. ओले वाटण घालून परतूया. वाटणही परतले आहे. हळद अर्धा छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, गोडा मसाला 1.5 मोठा चमचा. सुके मसाले व्यवस्थित परतले आहे. ह्यात भाज्या घालूया. तोंडली, मटार, गाजर, फ्लॉवर, टोमॅटो, बटाटा. बटाट्याची साल काढून पाण्यात ठेवले आहेत, त्यामुळे ते काळे पडले नाहीत. मिक्स करूया. 1 मिनिट परतून घेऊया. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या घालू शकता. भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता 1 मिनिटानंतर धुतलेले तांदूळ घालूया.
हेही 1 मिनिट परतून घेऊया. चार कप गरम पाणी घालूया. पाणी गरमच घाला, त्यामुळे मसाले भाताची चव बिघडत नाही. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. पाण्याला उकळी आणूया. उकळी आली आहे. कुकरला झाकण लावूया. आता शिटी लावूया. मीडियम फ्लेमवर 2 शिट्या करून घेऊया. 2 शिट्या झाल्या आहेत. गॅस बंद करूया. कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. कुकर थंड झाला आहे. प्रेशर आपोआप निघून गेले आहे. झाकण काढूया. मसाले भाताचा खूप छान सुवास येत आहे. मसाले भातावर 1 मोठा चमचा साजूक तूप, बारीक कापलेली कोथिंबीर, किसलेले ओले खोबरे. मिक्स करूया. तुम्ही इथे तळलेले काजू मिक्स करू शकता. मसाले भात तयार आहे. फ्रेंड्स, ही थाळी बनवताना आदल्या दिवशीच मार्केटमधून साहित्य व भाज्या आणून ठेवल्या. भाज्या, कोथिंबीर व लसूण निवडून ठेवले. श्रीखंड करताना गॅसवर बटाटे उकडून घेतले. व्हिडिओत सांगितलेल्याप्रमाणे पदार्थ बनवले तर तुम्हालाही ही स्पेशल थाळी बनवायला खूप सोपे वाटेल. फ्रेंड्स, तुम्हाला मसाले भात कमी करायचा असेल तर 1 कप तांदूळ घ्या. साहित्य 1 कपासाठी अर्धेच घ्या. आता मटार पनीरची भाजी बनवूया. त्यासाठी एका बाउलमध्ये कोमट पाणी घालूया. त्यात थोडेसे मीठ. मिक्स करूया. 200 ग्रॅम पनीरचे तुकडे. कोमट पाण्यात पनीर घातल्यामुळे ते सॉफ्ट होते. आता कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात मध्यम आकाराचे 3 कांदे, कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, काजू 7 ते 8. हे सर्व मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तांबूस करू नये. कांदा मऊ झाला आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो लाल रंगाचे घ्यावे. हे लवकर शिजण्यासाठी थोडेसे मीठ घालूया. मिक्स करूया. हे मऊ शिजवून घेऊया. टोमॅटो मऊ शिजले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. वाटून घेऊया. अशा पद्धतीने पाणी न घालताच वाटून घेतले आहे. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात 1 छोटा चमचा जिरे तडतडल्यावर गॅसची फ्लेम लो करूया. त्यामुळे सुके मसाले करपणार नाही. धने पावडर 2 छोटे चमचे, हळद पावडर अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा. मिक्स करूया. ह्यात वाटण घालूया. वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. वाटणाला तेल सुटले आहे. 1 कप मटार घालूया. 1 कप पाणी घालूया. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. झाकण ठेवून मटार शिजवून घेऊया. आता मटार शिजले की नाही ते बघूया. हे छान शिजले आहे. पनीर घालूया. मटार पनीरमध्ये पनीरचे तुकडे छोटेच करावे. 1 छोटा चमचा कसुरी मेथी. मिक्स करूया. 2 मिनिटे झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर गरम मसाला 1 छोटा चमचा, थोडीशी कोथिंबीर. मिक्स करूया. आपण आज मटार पनीरची भाजी बनवली आहे. तुम्ही फक्त मटार किंवा फक्त पनीरची भाजी बनवू शकता. तसेच ह्यात फ्लॉवर, फरसबी, बटाटा, सोयाबीन, सिमला, गाजर ह्यातील ज्या आवडत असतील त्या भाज्या घालू शकता. मटार पनीर तयार आहे. आता भजी बनवण्यासाठी पीठ भिजवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, पाणी न घालताच वाटून घेऊया. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ चाळून घेतले आहे. त्यात 2 मध्यम आकाराचे कापलेले कांदे, लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण, पाव छोटा चमचा ओवा,
ओवा कुस्करून घालूया. हळद 2 चिमूट, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा, बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. ह्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे. पीठ पातळ केले तर भजी तेलकट होतात. अशा पद्धतीने थोडेसे घट्ट पीठ भिजवले आहे. आता कैरीचा सीझन असल्यामुळे कैरीची चटणी बनवूया. त्यासाठी एक तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. ही कमी आंबट असते. सुरुवातीला तोतापुरी कैरीचे देठ काढून टाकूया. आता साल काढून टाकूया. तुम्हाला गावरान कैरी घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. ती आंबट असते. गावरान कैरी घेतली तर जेवढी कैरी तेवढेच ओले खोबरे घ्यावे. त्यामुळे चटणी जास्त आंबट होणार नाही. कैरीचा सीझन असल्यामुळे आपण कैरीची चटणी बनवत आहोत. सीझन नसेल तर पुदिन्याची हिरवी चटणी बनवू शकता. साल काढून झाले आहे. आता कैरी कापून घेऊया. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थ सर्वांनाच आवडतात. म्हणून आज आपण तोंडी लावण्यासाठी कैरीची चटपटीत चटणी बनवत आहोत. बनवायलाही अजिबात मेहनत लागत नाही. साहित्यही कमी लागते. उन्हाळा सीझनसाठी ही कैरीची चटणी परफेक्ट आहे. ह्यातील कोय काढून टाकूया. आता मिक्सरच्या भांड्यात कापलेली कैरी, कापलेले ओले खोबरे अर्धा कप, खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकला आहे. ओल्या खोबऱ्याने चटणीला खूप छान चव येते. 3 हिरव्या मिरचीचे तुकडे. कैरीच्या चटणीत हिरवी मिरची थोडी जास्तच घालावी. त्याने चटणी खायला छान लागते. लसूण 5 ते 6 पाकळ्या, जिरे अर्धा छोटा चमचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेऊया. चटणी बारीक होण्यासाठी ह्यात 2 मोठे चमचे पाणी घालूया. तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. परत वाटून घेऊया. अशा पद्धतीने कैरीची चटणी बारीक वाटून घेतली आहे. रंगही छान आला आहे. आता कैरीच्या चटणीसाठी तडका बनवूया. तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे, मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने. हा तडका चटणीवर ओतूया. ओले खोबरे अवेलेबल नसेल तर सुके खोबरे घेऊ शकता, पण चवीत थोडासा फरक पडेल. उन्हाळा असल्यामुळे मार्केटमध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. ही कैरीची चटणी जेवताना ताटात साईड डिश म्हणून वाढू शकता. ही खूप सोपी आहे आणि खूप छान लागते. कैरीची चटणी तयार आहे. आता आपण 5 मिनिटात तयार होणारी लाटून कोथिंबीर वडी करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये बारीक कापलेली 2 कप कोथिंबीर घेतली आहे. ही कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून व निथळून घेतली आहे. ह्यात पाणी नसावे. कोथिंबीरीचे पाणी घ्यावेत. देठ कोवळे असतील तर तेही घेऊ शकता. आता कोथिंबीर वडीसाठी वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात धने 1 मोठा चमचा, जिरे 1 छोटा चमचा जाडसर वाटून घेऊया. ह्यातच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या पाणी न घालताच वाटून घेऊया. हेही कोथिंबीरमध्ये घालूया. ओवा अर्धा छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, हळद 2 चिमूट, तिखट अर्धा छोटा चमचा, तेल 1 मोठा चमचा, चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करूया. मिठामुळे कोथिंबीरीला पाणी सुटते व मिश्रण एकजीव होण्यास मदत होते. मिश्रणात 1 कप चाळून घेतलेले बेसन पीठ. कोथिंबीर वडीसाठी बेसन पीठ चाळूनच घ्यावे. तांदळाचे पीठ 3 मोठे चमचे. ह्याने कोथिंबीर वडी खूप कुरकुरीत होते. हातानेच मिक्स करूया. कोथिंबीर वडी करताना पाण्याचा वापर कमी करावा किंवा करूच नये. ह्यात आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालूया.
मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मिश्रणाचा घट्ट गोळा तयार केला आहे। ह्यासाठी आपण पाणी खूप कमी वापरले आहे। ह्यावर एक मोठा चमचा तेल लावूया। तेलामुळे वड्या कुरकुरीत होतात। मिश्रण तयार आहे। पोळपाटावर इकोबेक पेपर ठेवला आहे। पेपरमुळे वडी चिकटत नाही, आकारही छान येतो। पेपर नसेल तर पोळपाटावर तेल लावून थापून वड्या करू शकता। त्यावर गोल केलेला मिश्रणाचा गोळा ठेवूया। हे हलक्या हाताने लाटूया। लाटण्याला तेल लावूया। वड्या पातळच कराव्या, जाड करू नये। हे थोडेसे लाटून घेतले आहे। ह्यावर तीळ घालूया। कोथिंबीर वडीला तीळ हवेच। हे पातळ लाटून घेतले आहे। चौकोनी आकारात वड्या कापूया। वड्या कापण्यासाठी सुरी धारदार असावी, त्यामुळे वडीचा आकार छान येतो। कापताना सुरीला मिश्रण चिकटत असेल तर ते काढून सुरीला तेल लावावे। इथे आपण वड्या वाफवणे ही स्टेप केली नाही, त्यामुळे वेळ व मेहनत वाचतो। मिश्रण बनवणे आणि वड्या तळणे ह्या 2 स्टेप्स करणार आहोत। वड्या छान अशा चौकोनी आकारात कापल्या आहेत। कोथिंबीर वडीची ही आयडिया आवडली ना? मग एक लाईक नक्की करा। ह्या वड्या खूप कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने सर्व वड्या कापून घेतल्या आहेत। कढईत तेल गरम केले आहे। सुरुवातीला पापड तळूया, कारण पापड तळण्यासाठी तेल जास्त गरम लागत नाही। पापड लाल तळू नये, तेलात घातला की लगेच वर काढावा। आता कुरडई तळूया। महाराष्ट्रात सणाच्या किंवा नैवेद्याच्या ताटात कुरडई असतेच। पुरीसाठी पीठ भिजवले होते ते पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया। पीठ जेवढे व्यवस्थित मळून घेऊ तेवढ्या पुऱ्या छान होतील। पिठाचे एकसारखे छोटे छोटे गोळे करूया। एक गोळा घेऊया, बाकीचे गोळे झाकण लावून बाजूला ठेवूया। गोळा अशा पद्धतीने गोल करूया। पिठाचा गोळा चपटा करूया। पोळपाटाला व लाटण्याला थोडेसे तेल लावूया। आपण पुऱ्या करून ठेवणार नाही। पुरी लाटली की लगेच तेलात सोडणार आहोत। गोल पुरी लाटूया। पुरी पोळपाटाला चिकटत असेल तर पुरीला थोडे तेल लावू शकता। कोरडे पीठ लावू नये। पुरी खूप पातळ किंवा खूप जाड करू नये। अशा पद्धतीने पुरी एकसारखी लाटली आहे। कढईत तेल चांगले गरम केले आहे। पुरी तेलात सोडूया। कमी गरम तेलात पुरी तळली तर ती तेल शोषून घेईल आणि फुगणार नाही। गॅसची फ्लेम मीडियम आहे। वरून तेल उडवले नाही तरीही छान फुगली आहे। दुसऱ्या बाजूने उलटून तळून घेऊया। तुमची पुरी फुगली नाही तर वरच्या बाजूने गरम तेल उडवावे। कमी तेलकट व टम्म फुगलेली पुरी तयार आहे। तुम्ही बघू शकता, रंगही सोनेरी आला आहे। पुरी काढून घेऊया। काढताना झारा अशा पद्धतीने तिरपा करून काढून घेऊया, त्यामुळे तेल निथळून जाईल। ह्या पद्धतीनेच सर्व पुऱ्या करून घेऊया। आता भजी तळूया। पिठात 2 चिमूट खायचा सोडा मिक्स करूया, त्यामुळे भजी छान होतात। तेलात भजी सोडूया। भजी अशा पद्धतीने सोडावी। भजी हातानेही सोडू शकता किंवा तुम्हाला हाताने जमत नसेल तर चमच्यानेही सोडू शकता। ही मीडियम फ्लेमवरच तळावी, त्यामुळे ती व्यवस्थित तळतात। अधूनमधून भजी हलवावी, त्यामुळे ती एकसारखी तळतात। कोथिंबीर थोडी जास्त वापरावी, त्यामुळे भजी खायला छान लागतात। भजी तळली आहेत, काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व भजी तळून घेऊया। आता वड्या तळून घेऊया। तेलात वड्या सोडूया। कढईत तेल गरम केले आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। तेलात घातल्यावर लगेचच उलटवू नये। आता दुसऱ्या बाजूने उलटून तळून घेऊया। तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। कोथिंबीर वड्या तांबूस रंगावर तळल्या आहेत, कुरकुरीत झाल्या आहेत। टिश्यू पेपरवर काढून घेऊया। सर्व वड्या अशा पद्धतीने तळून घेऊया। शेवटी काकडीची कोशिंबीर बनवूया। त्यासाठी एका बोलमध्ये 1 कप दही हलवून घेऊया। हे ताजेच घ्यावे।
आता दह्यामध्ये सॅलड घालूया. बारीक कापलेली काकडी 2 बारीक कापलेले टोमॅटो, 1 कांदा बारीक कापलेला, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. हे मिक्स करूया. महाराष्ट्रात कोशिंबीरमध्ये शेंगदाण्याचा कूट घालतात, पण तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. काकडी थोडीशी खाऊन बघावी. कडू असेल तर ती घेऊ नये. काकडीची साल काढून बारीक कापून घेतली आहे. आता कोशिंबीरसाठी तडका बनवूया. तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर पाव छोटा चमचा हिंग, बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने परतून घेऊया. कढीपत्ता आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. तडका कोशिंबीरवर ओतूया. मिक्स करूया. थंडगार खमंग अशी कोशिंबीर आपण बनवली आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते तेव्हा ही जेवणाच्या ताटात असायलाच हवी. शेवटी 1 छोटा चमचा साखर आवडत असेल तरच घाला. चवीनुसार मीठ. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर. जेव्हा कोशिंबीर खायची असेल तेव्हाच मीठ घालावे, त्यामुळे कोशिंबिरीला पाणी सुटणार नाही. ही चटपटीत झाली आहे. ही कोशिंबीर मसाले भात, वरण भात किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता. काकडीची कोशिंबीर तयार आहे. अशा पद्धतीने आज आपण सणासाठी किंवा पाहुण्यांसाठी संपूर्ण थाळी बनवली आहे. ह्या थाळीतील स्वीटसह सर्व पदार्थ बनवायला खूप सोपे आहेत. आता गुढीपाडवा आला आहे, त्यासाठी ही थाळी नक्की बनवा. थाळीमध्ये आपण थंडगार केशर पिस्ता श्रीखंड, बटाट्याची सुकी भाजी, सर्वांनाच आवडणारा मसाले भात, भजी, पुरी, लाटून कोथिंबीर वडी, पापड, कुरडई, कैरीची चटणी व काकडीची खमंग कोशिंबीर बनवली आहे. कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्ही हे मेनू बनवू शकता. तयार आहे सण व पाहुण्यांसाठी संपूर्ण थाळी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.